डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे, दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे, पोट सदोदित गच्च राहणे, गॅसेस व अति ढेकर यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज। खानापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर। नागेवाडी जिल्हा परिषद गटातील शाळांमधून पोषण आहाराचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। पोषण आहाराकरिता पुरवल्या जाणाऱ्या पोत्यांमधील तुरडाईच्या शेकडो पिशव्या लंपास झाल्या आहेत। नागेवाडी शाळेत पोषण आहारातील इतर वस्तूंची मुदतबाह्य पाकिटे देखील आढळून आली आहेत। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र निकम यांनी लाखोंचा घोटाळा चव्हाट्यावर आणल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। घोटाळा उघडकीस आल्यानंतर धान्य पुरवठा करणाऱ्या दोघांनी आपली पिकअप गाडी सोडून पलायन केलंय, तर एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोषण आहाराच्या रॅकेटमध्ये मुख्याध्यापिकांपासून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे। चिमुरड्यांच्या घासातला घास हिसकावणाऱ्या टोळीवर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातील अनेक शाळेत आज बुधवारी पोषण आहारातील मोठा घोटाळा उघडकीस आला। शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र निकम यांनी यावेळी नागेवाडी जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराच्या खोलीची झाडाझडती घेतली। यावेळी ठेकेदारांकडून शाळेत नुकत्याच आलेल्या सर्व तुरडाईच्या पोत्यांचे तोंड फोडून त्यातील पिशव्या गायब झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। यानंतर निकम यांनी याविषयी मुख्याध्यापिका शोभा बाबर यांना जाब विचारला। यावेळी मुख्याध्यापिका बाबर यांनी शासनाकडून निकृष्ट माल दिला जात असल्याचे सांगितले। नागेवाडी येथून सदर माल वाहतूक करणारी पिकअप भिकवडी येथे गेल्याचे समजताच निकम यांनी दूरध्वनीवरून भिकवडी येथील दत्ता पाटील यांना सदर प्रकारची माहिती दिली। तो सदर पिकअप गाडी नागेवाडी शाळेत आणण्याबाबत सांगितले। यावेळी आपला चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच पिकअप सोबत असणाऱ्या तिघांनी आपण माल चोरत असल्याची कबुली दिली। यानंतर चोरीची कबुली देणाऱ्या दोघांनी शाळेतून पलायन केले, तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी इतर वस्तूंची पाहणी केली असता पोषण आहारात वापरली जाणारी चटणी निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले, तर तांदळाच्या पोत्यातील 6 ते 7 किलो तांदूळ गायब असल्याचे देखील दिसून आले। तसेच राजगिरा लाडू मुदतबाह्य होऊन 6 महिने झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। एकंदरीत परिस्थिती पाहता चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे विदारक चित्र नागेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाहायला मिळाले, तर दुसरीकडे याच चिमुरड्यांच्या घासातला घास हिसकावला जात असल्याचे निदर्शनास आले। या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापिका शोभा बाबर यांची भूमिका संशयास्पद आहे। ठेकेदारांकडून शाळेला मिळालेला पोषण आहार तपासून न घेता मुख्याध्यापिका बाबर या संपूर्ण माल मिळाल्याबाबत ठेकेदारांना पोहोच देत आहेत। चिमुरड्यांचा घासातला घास हिसकावणाऱ्या रॅकेटमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपर्यंत मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे। या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज।